भारतानं नेहमी युरोप अमेरिकेकडं याचकासारखा हात पसरून जे पाकिस्तानी कसे भिकाऱ्यासारखे अमेरिकेच्या दारात उभे असतात कटोरा घेऊन, तीच अवस्था भारताची असायला हवी. मालक बनण्याचा माज नाही करायचा भारतानं. आणि जेव्हा केव्हा असा माज भारताला येतो, एखादा नरेंद्र दामोदरदास मोदी युरोप अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून तो माज दाखवतो, तेव्हा डीप स्टेटचा दिपके, सोरोसचा राउल विंची, व्हॅटिकनचा क्रिप्टो केजरी इथं भारतात वळवळ करू लागला. चाणक्यांच्या चाणक्य नीतीबद्दल बरीच चर्चा सुरू होती. आता म्हणावं लागतंय, पाहिलीत का चाणक्यांची चाणक्य नीती? होय, मी धर्मेंद्र प्रधान नावाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दलच बोलतोय. सर्वसामान्य भारतीयांसकट सगळ्यांच्या मनात हाच एक प्रश्न डोकावतोय आजच्या घडीला, की नीटच्या पेपर फुटीनंतर 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं कारण पुढे करून अभिजित दिपकेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं आणि त्यात त्यांची पहिलीच मागणी होती की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. पण सरकार काही बदलत नव्हतं आणि मग सुरू झाली नौटंकी. वांगचूक पण त्यात आला, उपोषण वगैरे केलं 21 दिवस जंतर मंतरवर. नंतर हॉस्पिटलमधून आणखीन 4 दिवस तेच उपोषण सुरू ठेवलं आणि तब्बल 25 दिवसांनी काल त्यांनीही उपोषण सोडलं. त्यामागे चाणक्य होते असं म्हणतात. दरम्यान 20 तारखेला दिल्लीच्या संसद भवन मार्गावर मिनी बांगलादेश, मिनी नेपाळ असं जेनजीचं आंदोलन वगैरे झालं. त्यांना संसदेवर चालून जात संसद उखाडके फेकून द्यायची होती. दुर्दैवानं त्यांच्यात तेवढा दम नव्हता किंवा अशा तिलचट्ट्यांना भारतीय सुरक्षा दलाचे लोक भारी पडले. आता यातलं तुम्हाला जे योग्य वाटेल त्यातलं काही म्हणा. एवढं रान पेटवलं या झुरळांनी, त्यांच्यात शिरलेल्या डाव्या आणि हिरव्या सोरोसींनी. पण तेव्हा या मंत्री महोदयांचा राजीनामा झाला नाही किंवा घेतला नाही. किंबहुना त्याच्याही आधी तो देता आला असता, तेव्हाही दिला गेला नाही. CJPच्या प्रवक्त्यांना JP नड्डांकडे बोलवून त्यांचा पाहुणचारही करून झाला. कोण कुठले सोशल मीडियावरच्या आभासी जगतातले हे कॉकरोच, त्यांनी एक नावाला काय एक सोशल मीडियावरचं पेज काय सुरू केलं, कॉकरोच जनता पार्टी. त्यांना राजकीय ओळख मिळवून दिली भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांनी. आणि आता 20 तारखेच्या आंदोलनानंतर देशातल्या विविध भागात, विविध शहरात या आंदोलनाचं लोण पसरताना पाहून त्या धर्मेंद्र प्रधान नावाच्या मंत्र्याचा राजीनामा आत्ता घेतलाय. आता तर प्रधानांच्या राजीनाम्यानं कोणाला काय घंटा फरक पडणार आहे की नाही? कारण हे सगळं चाललंय ते प्रधानांच्या नाही तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यासाठी आहे. कारण हे आंदोलन म्हणजे असंच रातोरात उभं राहिलेलं आंदोलन नाही आहे, तर फार विचारपूर्वक आणि योजनाबद्ध रीतीनं भारतातलं मोदी सरकार पाडण्याचं हे षडयंत्र जे आहे मागच्या 2 वर्षांपासून जोर धरत आहे. डीप स्टेट, जॉर्ज सोरोस आणि अमेरिकेतल्या काही आर्म्स अँड ॲम्युनिशन बनवणाऱ्या कंपन्या यांच्या फंडिंगवर हे षडयंत्र सुरू आहे. यावर अनेकांनी सविस्तर विश्लेषणं केलेली आहेत आणि ती आपण ऐकलेली आहेत. ठळकपणे काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या डॉटसारख्या जुळवल्यानंतर एक आकृतिबंध निर्माण होतो आहे, त्यातल्या एकेका गोष्टींकडे आपण काळजीपूर्वक पाहायला हवं. त्यासाठी मी एक उदाहरण तुमच्यासमोर मांडणार आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरू झाले तेव्हा त्यात आयातुल्ला खामेनेई मारला गेला. त्या अनुषंगानं मी ही कहाणी तुम्हाला याआधी ऐकवलेली आहे, पण आज पुन्हा ऐकवतो थोडीशी सविस्तर. इराणवर शासन करणाऱ्या सफाविद, कजर या शासकांनंतर 1921ला इराणमध्ये पहलवी शासन आलं, जे त्यांची रेजिम आली. कोण पहलवी? मोहम्मद रजा पहलवी यांनी इराण स्वतंत्र झाल्यानंतर, म्हणजे आपल्याच दरम्यान इराणला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे 47-46च्या आसपास. स्वातंत्र्यानंतर जो आधी पर्शिया म्हणून ओळखला जायचा त्या प्रदेशातलं समृद्ध तेल जे ब्रिटिश आणि अमेरिकन तेल कंपनीवाले उपसून नेत होते, त्यांना या पहलवीने एक विनंती केली की आम्ही जेव्हा आमच्याच राष्ट्रांमध्ये परके होतो, तुम्ही आमच्यावर राज्य करत होता, शासन करत होतात, आणि आमच्या भूप्रदेशातून निघणारं तेल, नैसर्गिक वायू, ऑइल अँड गॅस, क्रूड ऑइल हे जे काय आहे ते जे आमच्या देशातून, आमच्या या मातृभूमीतून, या धरतीतून निघतं आहे, हे भलेही तुम्ही तुमच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर, मशिनरीज आणि पैशांच्या जोरावर उपसत होतात, उपसतात, विकताय, पैसेही कमावताय, पण आता हे राष्ट्र स्वतंत्र आहे ना. या देशातल्या मातीच्या ढेकळावरही इथल्या जनतेचा अधिकार आहे. तेव्हा तुम्ही आमच्या तेल विहिरींवरचा ताबा सोडा, अन्यथा तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा व्यवसाय करताय तो करत राहा, पण त्या उत्पन्नातली एक ठराविक टक्केवारी आम्हाला द्या. पण हे काही त्या कंपनीवाल्यांना मान्य नव्हतं. मग पहलवीनं देशवासियांना याबाबत जागृत करायला सुरुवात केली. आंदोलनं, तंटे, बखेडे करत या लोकांना मालकाचे नाममात्र तंत्रज्ञ बनवून टाकलं. म्हणजे या कंपन्या आता फक्त तेल उपसण्यापुरत्या मर्यादेवर आल्या होत्या. तुम्ही तुमच्या कौशल्याचे पैसे घ्या, विहिरीतून निघणार तेल, गॅस हे आमच्या देशाच्या मालकीचं असेल,
ते काढायला जे काय लागतंय त्यासाठी तुमचे लोक तुम्ही वापरताय, तुमचं टेक्नॉलॉजी तुमची वापरताय, त्याला जे पैसे लागतात तर ते तुम्ही त्यातून काढून घ्या. बाकीच्या पैशांवर इराणच्या जनतेचा हक्क आहे. आणि हा विचार इराणी जनतेनं उचलून धरला. पहलवी हा इराणचा लोकप्रिय शासक बनला त्यानंतर, पण तेल उपशाच्या कामातून हाकललेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आकांनी इराणमध्ये डे 1 पासून छोटी छोटी आंदोलनं पेटवत ठेवली. त्यासाठी फंडिंग करणं सुरू केलं. भारतातही 2014 पासून अशीच छोटी मोठी आंदोलनं सुरू आहेत. पाटीदार समाजाचं, मग जाटांचं आंदोलन, मग पटेलांचं आंदोलन, मग शेतकऱ्यांचं आंदोलन किसान कानून विरोधात, त्यानंतर शाहीनबाग, कधी केरळ तर कधी बंगाल पेटलेलं. महाराष्ट्रातही कुठे मराठा ओबीसी संघर्ष पेटलाय, तर कुठे मराठी अमराठी वाद सुरू झालेत. अशा संघर्षाच्या झळा मोदी सरकारलाही लागत होत्या. तिकडे इराणमध्ये मोहम्मद रजा पहलवीच्या विरोधात जबरदस्त धार्मिक आंदोलनं पेटली, कारण पहलवींनी इराणमधल्या धार्मिक रूढी परंपरा बदलून टाकल्या होत्या. स्वतंत्र, मुक्त आणि खास करून युरोपियन जीवनशैलीतलं महिलांना मोकळीक देणारं व्यक्ती स्वातंत्र्य इराणमध्ये दिसत होतं. बुरखे, हिजाब न दिसता रस्त्यावरून मिनी स्कर्ट्समध्ये, जीन्समध्ये फिरणाऱ्या इराणी तरुणी, इराणी महिला दिसायच्या. त्या कॉलेजात शिकत होत्या, गाड्या चालवत होत्या, सिगारेट ओढत होत्या. आणि हे सगळं इस्लाम विरोधी होतं बघायला गेलं तर. एका मुस्लिम स्त्रीबाबत ते इस्लामला अजिबात मान्य नाही. आणि ते सारं जे मान्य नाही ते सारं इथं पेहलवींच्या शासनकाळात सुरू होतं. अमेरिकेनं अशाच कांड्या करून करून धार्मिक आंदोलनांच्या माध्यमातून आयातुल्ला खामेनेईच्या रूपानं एक कट्टर इस्लामी शासक इराणमध्ये घुसवला. पहलवी देश सोडून पळून गेले, एवढी आंदोलन तिथं झाली. आणि त्यानंतर इराण जे मूळ पर्शिया होतं ते आपल्या इस्लामिक रूपात, फक्त नाव इराण पण मूळचं पर्शिया हे दिसू लागलं. जोवर खामनेईनी ब्रिटिश अमेरिकन्स या लोकांना तेलसाठा उपसू दिला तोवर तो त्यांच्यासाठी चांगला होता. फक्त या तेलाचे दर ठरवण्यावरून खामनेईशी यांचं वाजलं आणि मग इराणने अण्वस्त्रही बाळगू नयेत अशा यांच्या मागण्या सुरू झाल्या. मित्रो, पुढे सुरू झालेला संघर्ष आजवर शमलेला नाही आहे, आपण तो पाहतोय. भारताचंही असंच वाटोळं व्हावं, त्यांना आमच्याकडूनच बंदूक खरेदी करावी, त्यातल्या गोळ्याही आमच्याकडूनच घ्याव्यात. अण्वस्त्र, क्षेपणास्त्र, अवकाशयानांची लॉन्चर्स, मंगळावर चंद्रावर स्वाऱ्या, हे काही भारताचं काम आहे का? ते फक्त अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीचं काम आहे. भारत म्हणजे युरोपियन प्रोड्युसर्ससाठी नेहमीच एक मार्केट, एक बाजारपेठ राहिली आहे. तो भारत आता स्वतःच सगळी उत्पादनं बनवतोय. आमच्या मालाकडे कोण बघणार? याला काय अर्थ आहे का? भारतानं नेहमी युरोप, अमेरिकेकडं याचकासारखं हात पसरून, म्हणजे पाकिस्तानी कसे भिकाऱ्यासारखे अमेरिकेच्या दारात उभे असतात कटोरा घेऊन, तीच अवस्था भारताची असायला हवी. मालक बनण्याचा माज नाही करायचा भारतानं. आणि जेव्हा केव्हा असा माज भारताला येतो, एखादा नरेंद्र दामोदरदास मोदी युरोप अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून तो माज दाखवतो, तेव्हा डीप स्टेटचा दिपके, सोरोसचा राउल विंची, व्हॅटिकनचा क्रिप्टो केजरी इथं भारतात वळवळ करू लागतात. भारतीय लोकशाहीचं दुर्दैव बघा, या देशाचा विरोधी पक्षनेता राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाचा विषय जाणून बुजून दाबला जातोय. हा दुहेरी व्यक्तिमत्वाचा 56 वर्षांचा कोवळा युवराज नेहमीच कुठल्या ना कुठल्या मोहिमेवर परदेशी गायब असतो. तिथे याचं ट्रेनिंग सुरू असतं बहुधा. कारण जंतर मंतरवर या आंदोलन उभं राहण्याआधी 20 दिवस राहुल गांधी परदेशात होते. लोकसभेच्या अधिवेशनाआधी ते भारतात परतलेत. त्यांनी वर्षभर आधी चॅलेंज दिलं होतं की पुढच्या 6 महिन्यात मोदी सरकार पडणार आहे आणि मी पाडून दाखवणार आहे. आणि आता ज्या पद्धतीनं त्यांची वाटचाल सुरू आहे ती पाहता सरकार पडण्याचा, पाडण्याचा मुहूर्त, सरकार कोसळण्याचा किंवा कोसळवण्याचा जो काही मुहूर्त आहे, ती वेळ आहे, ती बहुधा जवळ आली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा या मुहूर्ताची घंटा तर नाही ना? प्रश्न मनात साहजिकच आहे, तो उभा राहणार. मित्रो, परवा रात्री 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा इंस्टाग्रामवरून लाईव्ह आले. अवघ्या काही सेकंदांचा व्हिडिओ त्यांनी टाकला आणि त्या व्हिडिओनं इंस्टाग्रामवरच्या सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड जो आय शो स्पीड नावाच्या एका हँडलकडे होता, 341 मिलियन्स व्ह्यूजचा, तो मोदींनी मोडला. फक्त हाय फ्रेंड्स बोलून आता ते 354 मिलियन्स व्ह्यूजकडे वाटचाल करतायत. काल रात्री ते पुन्हा लाईव्ह आले. त्यांचं ते इंस्टाग्रामवरून लाईव्ह येणं हे जरासं अनाकलनीय आहे. बाकी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही तसाच अनाकलनीयच आहे. तर द्यायचा होता तर तो केव्हा देऊन टाकणं अपेक्षित होतं. CJP किंवा इतर टुकार आणि संपलेल्या राजकीय पक्षांना
वळवळण्याचं बळ देण्यासाठी काय एवढा विलंब लावला गेला आहे? CJPला राजकारणात मान्यता मिळवून देणं हे यामागचं कारण असावं का? आता दिपके अँड गँग शेफारून अधिकचा तमाशा करू लागली तर पुढे काय करणार तुम्ही? कारण महाराष्ट्रातले माझे एक आवडते नेते राजसाहेब ठाकरेही आज बोलून गेलेत की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर झाला, पण आंदोलन पुढे असंच चालू राहणार आहे. कारण त्याबाबतचा निर्णय हा अभिजित दिपके घेतील. ते जसं ठरवतील त्याला आमचा पाठिंबा राहील. ठाकरेंना महाराष्ट्रातला एक वर्ग जननायक वगैरे संबोधत असतो. आता या जननायकांचंही नेतृत्व दिपकेच करणार, तर मग संपलंच सगळं. असो, देशात नेमकं काय चाललं हे सांगण्यासाठी अनेक उदाहरणं देता येतील, पण ही उदाहरणं देत सुटलो तर मग तो 3 तासांचा सिनेमा व्हायचा, 12-13 मिनिटांचा व्हिडिओ राहणार नाही. जेवढं मांडलंय त्यावरून तरी सुज्ञास अधिक सांगणे लागू नये. पण राहून राहून मनात तोच प्रश्न येतोय की जर राजीनामा द्यायचाच होता यांना, तर मग त्यासाठी एवढा विलंब का लावला? कॉकरोच फुशारक्या मारतील ते वेगळंच या राजीनाम्यानंतर, पण त्यांनी राजीनाम्यानंतरही आंदोलन संपलेलं नाही आहे असं जाहीर केलं आहे. मग या राजीनाम्याला अर्थ काय उरला? मित्रो, एकंदरच सगळा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी सकारात्मक असा नाही आहे. एक मोठा सेटबॅक या राजीनाम्यानं बसलेला आहे, तो दिसतोय. विरोधक आपले अजेंडे आता अजून धार लावून म्यानातून बाहेर काढतील. आणि त्याहीपेक्षा विचित्र अशी गोष्ट, आय माय काढणाऱ्या जेनझीला थँक्यू माय फ्रेंड्स म्हणणारे आपले पंतप्रधान कुठला मास्टर स्ट्रोक मारणार अशी एक उत्सुकता मनाला लागून राहिलेली आहे आणि ते पाहणं रंजक ठरणार आहे. तेव्हा तुर्तास आपण थांबूया. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.